गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गणपति बप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया, इन जयघोषों के साथ फिर एक बार देश भर में गणेशोत्सव की धूम शुरू हो चुकी है। इसी बीच पूर्व स्थायी समिति सभापति संपत शिवाड़े के नेतृत्व में वाशी स्थित सार्वजनिक गणेशोत्सव मंडल के पंडाल में बाप्पा विराजमान हो चुके हैं और परंपरा के तहत 41वें वर्ष में पदार्पण कर चुके नौसाला पावणारा महाराजा के दर्शन करने यहां वन मंत्री गणेश नाइक पूरे परिवार सहित पहुंचे, जहां हर बार की तरह इस बार भी गणेश नाइक के हाथों बाप्पा की प्रतिष्ठापना कर आरती की गई, जहां इस मौके पर ज्ञानेश्वर नाइक, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, संकल्प नाइक और सार्थ नाइक उपस्थित थे। सभी का संपत शिवाड़े और सूरज शिवाड़े ने स्वागत किया। हर बार नौसाला पावणारा महाराजा की शान में आकर्षक महल साकार करने वाले संपत शिवाड़े ने इस बार महाराजा को कृष्ण महल में विराजमान किया है, जो सभी भक्तों के आकर्षण का केंद्र बना हुआ है। वन मंत्री गणेश नाइक ने नौसाला पावणारा महाराजा प्रति अपनी आस्था व्यक्त करते हुए भगवान गणेश जी से सभी के मंगल की कामना की। वाशी नगरामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा गौरवलेलं आणि अतिशय शिस्तबद्ध मंडळ म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला ते संपतराव शिवाळे यांच्या नेतृत्वाखाली गेली 41 वर्ष जो सार्वजनिक गणेशोत्सव सेक्टर 17 मध्ये आयोजित करण्यात आला आहे आणि पुढे तो आयोजित करण्यात येणार आहे। एकूणच शिस्तबद्ध वातावरण, मंगलमय वातावरण आणि सर्व घटकांना आनंद देणारा परिसर, त्याच्यामुळे ह्या गणपतीच्या दर्शनाला लाखो लोक येतात आणि ही परंपरा अखंड अशीच कायम राहील। संपतराव शिवाळेंच्या 41 झाले, 100व्या वर्षीचा संपतराव शिवाळेंच्या नेतृत्वाखाली हा गणपतीचा उत्सव साजरा हो अशी सदिच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुखी संपन्न ठेव, संकट सगळ्यांची दूर कर केलेली शेवटी हजारो येणारे संकट परमेश्वर हात करतो, परंतु आजूबाजूने सटकून काही येतात त्याचा आपल्याला त्रास होतो, परंतु परमेश्वराचं अस्तित्व असल्यामुळेच जी काय मिळते ती आपल्याला शांतता, संपन्नता आणि परमेश्वराचं कायम नामस्मरण करावं अशी सगळ्यांना माझी प्रार्थना है। वहीं संपत शिवाड़े ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए भक्तों से बाप्पा के दर्शन करने के लिए आह्वान किया। गणेशोत्सव मंडळाचं 41 वर्ष आहे। 1985 साली या गणेशोत्सवाची स्थापना झाली। या सेक्टर 17 मध्ये गणेशोत्सव स्थापना करत असताना या सेक्टर 17 मध्ये हा मिनी इंडिया समजला जातो। यामध्ये प्रत्येक देशाचे, प्रत्येक जिल्ह्याचे, प्रत्येक राज्याचे कुटुंब या ठिकाणी राहतात आणि हे सर्व कुटुंब एकत्रित येऊन आणि दादांच्या आशीर्वादाने 1985 साली गणेशोत्सवाची मंडळाची स्थापना झाली। बघा, मंडळाने प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील सर्व मंदिराच्या प्रतिकृती साकारल्या होत्या, विविध तीर्थक्षेत्र साकारलेले होते, विविध प्रकारचे इतर काही देखावे सांकल्पिक देखावे उभे केलेले होते। पण यावर्षी कृष्णाचा महल, कृष्ण महल हा साकारलेला आहे। आपण पाहिलं असेल की एवढा भव्य दिव्य कृष्ण महल आम्ही साकारलेला आहे आणि मुंबईच्या जनतेसाठी हे 24 तास खुला राहणार आहे। आणि हे साकारत असताना कृष्ण महल जवळजवळ 40 ते 45 लोक फिल्म सिटीतली या ठिकाणी कामं करत होती आणि ती कामं करत असताना मला आनंद वाटतो की 41व्या वर्षामध्ये पदार्पणाला गणेश उत्सव साजरा करताना कोणतंही या ठिकाणी काही घटना घडल्या नाहीत।
हे विशेष या गणपतीच्या कृपेमुळे होतं आणि हा नवसाला पावणारा महाराजा हे जनतेने नाव दिलेलं आहे. आपण पाहिलं असाल की या गणपतीला मुकुट असेल, हार असतील, दंत असतील, हात असतील, पावलं असतील, कमरपट्टा असेल, बाजूबंद असतील, तोडे असतील, गदा असेल, ह्या सर्व वस्तू भाविकांनी या गणपतीला अर्पण केलेल्या आहेत आणि म्हणून इथल्या जनतेने नवसाला पावणारा महाराजा गणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. हे मंडळ पहिल्यापासूनच पर्यावरणमुक्त आहे. या मंडळाचे देखावे करत असताना, विविध देखावे किंवा विविध तीर्थस्थळ दाखवत असताना या ठिकाणी संपूर्ण PVP मुक्त असं हे देखाव असतो. या ठिकाणी फायबरचा संपूर्ण देखाव उभा करण्यात आलेला आहे. हे पाहिलं असेल आपण की हे संपूर्ण फायबर आणि कपडा अशा ठिकाणी हा देखाव उभारलेला आहे आणि म्हणून आम्ही हे पर्यावरणमुक्त हे मंडळ आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.